या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजींना विनम्र अभिवादन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय महाराष्ट्राच्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यातून येणारे अण्णाभाऊंच्या विचारावर नतमस्तक होणारे आम्ही सगळी मंडळी येत असतो, विनम्र अभिवादन त्या ठिकाणी करत असतो आणि सामाजिक जीवनामध्ये जो एक विचार घेऊन चालला पाहिजे त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी आल्यावर आम्हाला मिळतं आणि त्याच भावनेने आम्ही या ठिकाणी येत असतो। भारत रत्न की मांग हर बार की जा रही है, भारत रत्न देने की मांग की जा रही है। मुझे लगता है समाज की भावना स्वाभाविक है, समाज की भावना नहीं पूरे महाराष्ट्र की भावना है और उस भावना का भी मैं समर्थक हूँ। आणि आम्ही राष्ट्रीय चर्मकार मुंबईच्या वतीने मागणी करत आहोत की शाहीर अण्णाभाऊ साठे यांना चिराग नगरमध्ये मोठा समारोह होऊन त्यांची एक आठवण म्हणून जागृत करून महाराष्ट्राला आवश्यकता आहे अशी आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक लवकर व्हावं, शासनाने करण्यात यावं। त्यांना भारतरत्न अजून भेटलेला नाहीये, काय सांगता? तसेच केंद्र सरकारने सुद्धा दखल घेऊन अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा अशी सुद्धा आमची चर्मकार बांधवाची विनंती आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की चर्मकार बांधव दलितासाठी अग्रेसर आहेत, त्याप्रमाणे समस्या सोडवण्यास सक्षम राहील। आपण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये विविध संत निर्माण झालेले आहेत, विविध नेते निर्माण झालेले आहेत। स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाराष्ट्राचं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढण्याची आवश्यकता आहे। मात्र आपण पाहत आहात या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये महिलावरती होत आहेत, ह्या घटना कमी व्हायला पाहिजे, महिलावरती जे अत्याचार आहेत ते कमी व्हायला पाहिजे, कारण आपली भूमी ही महानेत्याची भूमी आहे, संताची आहे, संत गाडगेबाबाची भूमी आहे।